हाय फ्रेंड्स, आज आमचा मूड झाला आहे बेसन भाकर खायचा। तर आज मी बनवते भाकरी आणि बेसन। आमच्या गावाला पिठलं आणि भाकर बोलतात। तर चला तर मग आज बनवूया बेसन आणि भाकर। मी आता भाकरी टाकते, तर तुम्ही बघू शकता कशी भाकरी टाकते। बघा तुम्ही, हे ज्वारीचं पीठ आहे, फक्त ज्वारी आहे, त्यात तांदूळ मिक्स नाही आहे। कोण कोण काय करतं, ज्वारीमध्ये तांदूळ पण मिक्स करतात, पण मी फक्त ज्वारीच आणते दळून। ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मग जसं जसं आपण मळणार ना पीठ, तसं तसं आहे ना भाकर अशी मस्त फुगते आणि छान येते भाकर। मी चांगलं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता आपण याची भाकर करूया। याला चांगलं व्यवस्थित मळायचं, 5 मिनिटं तर तुम्ही चांगलं व्यवस्थित मळून घ्या पिठाला। मग तुमची भाकर एवढी छान येते, मस्त अशी गोल येते भाकर। बघू शकता आता मी भाकर टाकते, तुम्ही बघा इथे। हे बघा, मस्त अशी भाकर झालेली आहे। आता इथं मी तवा तापत ठेवलेला आहे, तर इथे तव्यावरती मी भाकर टाकते। वरून असं पाणी लावून घ्यायचं। भाकरीला चांगलं पसू द्यायचं। भाकर पचली त्याला असं पलटी मारायचं। बघू शकता की छान अशी भाकर झालेली आहे। झाली नाही अजून, म्हणजे शेकायची बाकी आहे, तर तुम्हाला ही शेकून दाखवते मी। ही बघा, दुसरी भाकर पण तयार आहे। तर आपली ही तव्यावरची भाकर पण शेकली गेली आहे, दाखवते तुम्हाला। हे बघा, मस्त अशी शेकली गेलेली भाकर आहे। हे बघा, बघू शकता मस्त अशी शेकली गेलेली। आता ती आपल्याकडून कशी फुलते बघा। बघा, भाकर आपली तयार आहे। ही बघा, मस्त आपली दुसरी पण भाकर मस्त अशी फुललेली आहे। तर अशीच अशा भाकरी टाकायच्या आपण मस्त। बघू शकता आपली भाकर तयार आहे। त्या बघा, माझ्या भाकरी रेडी झालेल्या आहे। चला तर मग आपण बेसन बनवूया। इथं बेसन
बनवायचा आहे. बेसनसाठी मी कढाई ठेवलेली आहे. तर कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, मोहरी, जिरे, चांगले तडतडू द्यायचे. तडतडले की ह्याच्यात कांदा टाकायचा. कांदा परतून घ्यायचा. चांगला व्यवस्थित हे बघा, मी कढीपत्ता टाकायचा विसरला होता. मी आता कढीपत्ता टाकते. कांदा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीरची पेस्ट आहे, ते टाकूया आपण. ते टाकून पण चांगलं व्यवस्थित घालूया. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ, परतून घ्यायचं जरा व्यवस्थित. परतून झालेलं आहे, बघू शकता आपण कसं झालेलं आहे. त्यामध्ये आपण कांद्याची पात टाकूया. कांद्याच्या पातनी बेसन खूप छान लागतं, बनवून बघा तुम्ही. परतून झालं, पाणी टाकूया याच्यामध्ये. आता याच्यामध्ये उकळी आली की मग आपण बेसन टाकूया. तर इथे मी बेसन टाकते. बेसन आपण असं चाळून टाकलं ना तर त्याच्या गाठी होत नाही, तर आपण असं चाळूनच टाकूया. बघू शकता चाळून टाकू, इथे गाठी होणार नाही. जसं तुम्हाला घट्ट पाहिजे घट्ट, पातळ पाहिजे पातळ, जसं तुम्हाला पाहिजे तसं करू शकता तुम्ही. आणि बेसन टाकली की असं व्यवस्थित हलवून घ्यायचं जरा. बघा मस्त असला बेसन तयार आहे. आता याला थोडंसं वाफ येऊ द्यायची, म्हणजे तो चांगलं शिजेल. हे बघा, एक पण गाठ नाही झालेली, छान असं मस्त झालेलं आहे बेसन. खायला पण खूप टेस्टी लागते हे. मी इथे झाकण ठेवून थोडंसं वाफ येऊ देते. बघू शकता मस्त असं झालेलं आहे आपलं बेसन आणि भाकर. रेडी आहे. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे बघा, बेसन भाकर खायला तयार आहे. चला तर मग खाऊन बघूया आपण कसं झालेलं आहे. तर चला, स्वस्त खा, मस्त रहा. बाय बाय.